प्रॉब्लेम नंबर 21 पाहूया. अकबर, जो की प्रॉब्लेम नंबर 21 आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, टॅली सॉफ्टवेअर मध्ये जायचं आहे आणि एक कंपनी क्रिएट करून घ्यायची आहे. स्टेट राहील महाराष्ट्र. ओके, सेव्ह. पहिले अकबरनं बिझनेस स्टार्ट केला आहे, ही एंट्री माहीतच आहे तुम्हाला. वाउचर्स मध्ये जातोय आणि रिसिप्ट मध्ये एंट्री करतोय. पहा, अल्ट सी. अकबर जो की कॅपिटल आहे आणि 8 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय तो कॅश मध्ये. ओके, चला दुसरी एंट्री पाहूया. फर्निचर परचेस केलंय आणि कुणाकडनं केलंय, ज्योती फर्निचर कडे. तर ही एंट्री कशी करायची पहा. परचेस मध्ये जायचंय तुम्हाला. परचेस मध्ये गेल्याच्या नंतर चेंज मोड मध्ये जाऊन ऍज अ वाउचर वर क्लिक करायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर पहिलं लेजर ज्योती फर्निचर, जो की तुमची सन्ड्री क्रेडिटर आहे. ठीक आहे, आणि ती अमाऊंट टाकायची आहे तिथं. कितीची? 1 लाख. आता ज्योती फर्निचरची स्पेलिंग तुमची चुकलेली आहे. कंट्रोल एंटर करतोय. ऐका, ज्योती फर्निचर अकाउंट अंडर द सन्ड्री क्रेडिटर टाकलंय आणि 1 लाख रुपये तुम्हाला इथं टाकायचे आहे. आणि कशामध्ये घ्यायचे आहेत हे? फर्निचर अंडर द फिक्स ऍसेट म्हणायचं आहे. ठीक आहे, आणि एवढं झाल्याच्या नंतर बिलावर असं दिसेल तुम्हाला 82,000चं तुमचं प्रोडक्ट दिसेल आणि इथं सीजीएसटी घ्यायचे तुम्हाला. सीजीएसटी, ड्युटीज अँड टॅक्सेस, जे की जीएसटी मधून सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 9%. ओके, जे की 9,000चं दिसेल तुम्हाला. आणि एसजीएसटी घ्यायचंय तुम्ही इथं. ड्युटीज अँड टॅक्सेस, जीएसटी मधून एसजीएसटी घेताय आणि 9% घ्यायचं इथं, जे की ह्या टाईपची तुम्हाला सीजीएसटी एसजीएसटी दिसेल. कंट्रोल ए करायचा आणि पेमेंट मध्ये जाऊन ज्योतीचे पैसे देऊन टाकायचे, जे की 1 लाख रुपये आहे. ओके, कॅश मध्ये. चला नेक्स्ट एंट्री सेम तशीच घ्यायची आहे. एमटेक कडनं आपण काय विकत घेतोय? कम्प्युटर. तर चला पेमेंट मध्ये जायचं आहे तुम्हाला इथं आणि चेंज मोड मध्ये ऍज अ वाउचर घ्यायचं आहे. ठीक आहे, अल्ट सी, एमटेक, सन्ड्री क्रेडिटर. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला ती अमाऊंट टाकायची आहे. किती अमाऊंट याची? जे की 2 लाखाची आहे पहा. ओके, तर 2 लाख जशाच तसे तुम्हाला इथं टाकायचे आहे. आणि ही कॅश, याच्या बदल्यात काय घेतोय आपण? कम्प्युटर अंडर द फिक्स ऍसेट. ठीक आहे, पहा इथं 2 लाख दिलेली आहे. ओके, आणि याला सुद्धा आपल्याला ती अमाऊंट टाकायची आहे. कशी अमाऊंट घ्यायची आहे? तर याची अमाऊंट किती येणार? 86. आता याची अमाऊंट आपल्याला ऍक्च्युअल मध्ये किती आहे ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला कीबोर्डवर कंट्रोल एन प्रेस करायचा आहे. कॅल्क्युलेट येईल इथं. 2 लाख रुपये घ्यायचे इथं. ओके, इंटू 18% म्हणायचं आहे पहा. ओके, दिसत असेल इथं. एंटर करा. 36,000. ओके, आता 36 चे अर्धे 18 तर माहित आहे, पण 2 लाखामधून, ठीक आहे, आता 2 लाखामधून जर आपल्याला -36 जर काढलेत आपण, तर किती उरणार आहेत आपल्याकडे इथं? 1,64,000. तर हे बिलावर पाहून करायचे आहेत आपल्याला इथं आहे. आणि याच्यामध्ये सीजीएसटी 18% आणि एसजीएसटी काय राहील तुमची? 18% असं राहील. कळलं इथं? एंटर 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 करून सेव्ह करायचंय तुम्हाला. चला नेक्स्ट पाहूया की 10,000 मध्ये आपण एअर तिकीट विकत घेतलेलं आहे पहा. ठीक आहे, तर चला एअर तिकीट आपण घेऊया. कुणाकडनं? राहील ट्रॅव्हल्स कडनं. तर परत आपल्याला कशामध्ये जायचं? इथं परचेस मध्ये जायचं आहे. ओके, पण ही एंट्री करण्याच्या आधी इथं वरी पहा पेड केलेले आहेत याचे एमटेकचे पैसे. तर पहिले ते एंट्री करून घेऊया. एमटेकचे 2 लाख रुपये आपण पेड केलेले आहेत कॅश मध्ये. तर ही अमाऊंट इथं 0 दिसली पाहिजे. चला नेक्स्ट पाहूया. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे आपले. कुठनाकडनं? राही ट्रॅव्हल्स कडनं. इथं सेल्स परचेस मध्ये जायचंय. चेंज मोड ऍज अ वाउचर्स, अल्ट सी, राही ट्रॅव्हल्स,
जो की राहील तुमचे सन्ड्री क्रेडिटर्स. ठीक आहे. तर इथं कितीचं आहे तिकीट ते 10,000. ठीक आहे. मग याच्यावर तुम्हाला एक लेजर क्रिएट करायचं आहे ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके. तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस घ्यायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि त्याची अमाऊंट टाकायची आहे इथं. आता याची 18% काढल्याने किती 8,200 राहील. आणि CGST किती राहील तुमची 900 रुपये आणि SGST कितीची राहील 900 रुपये. समजलं आता. इथं 10,000 आली म्हणजेच प्रॉपर तुमचं टॅली झालेलं आहे. चला दुसरी एंट्री काय आहे ते पाहूया. चला आता राही ट्रॅव्हलची पेमेंट सुद्धा इथं देऊया. कशात जायचं इथं तुम्हाला पेमेंट मध्ये. राही ट्रॅव्हल्स आपलं काय करायचं आहे, राही ट्रॅव्हल्सचं अमाऊंट पेड करायची आहे. किती अमाऊंट आहे ती पाहायची इथं 10,000. आणि इथं काय करायचंय तुम्हाला कॅश मध्ये पेड करून टाकायचं. ओके. नंतर आहे अभिषेक ऍडव्हर्टायझिंग आणि याच्याकडनं ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आपण काय घेतलेले आहेत, ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस केलेले आहेत. चला आपण टॅलीमध्ये जाऊया. पेमेंट मध्ये ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट दिलेली आहे त्याची किती 15,000. आणि ही कॅश मध्ये तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. पण ही एंट्री इथं नाही करायची. कशामध्ये तुम्हाला परचेस मध्ये आणि कशात जायचं इथं चेंज मोड ऍज अ वाउचर्स. आणि काय करायचंय Alt C अभिषेक ऍडव्हर्टायझिंग 1 आणि काय करायचं अंडरग्रुप त्याचं सन्ड्री क्रेडिटर. ओके. चला आणि अमाऊंट कितीची आहे 15,000. आणि ही घ्यायची आहे तुम्हाला कशामध्ये ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस मध्ये. पाहूया इथं कुठे आहे ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. चला आता ही अमाऊंट टाकायची आहे इथं. तुम्ही असं पण करू शकता CGST 1,350, SGST 1,350 आणि तुम्हाला तुमची ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑटोमॅटिकली तुमची अमाऊंट इथं कॅल्क्युलेट होऊन जाईल. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. ठीक आहे. चला आणि याचे पेमेंट सुद्धा देऊन टाकायचं. अभिषेक ऍडव्हर्टायझिंग 1 किती आहे 15,000 आणि ही कशामध्ये आहे सांगा कॅश मध्ये. चला नेक्स्ट आहे ऑफिस रेंट डिपॉझिट. तर याला काय करायचंय डिपॉझिट दिलाय आपण तर डिपॉझिट ऍसेट्स मध्ये याला घ्यायचंय. पहा तर पेमेंट मध्ये जायचंय Alt C डिपॉझिट अंडर द डिपॉझिट ऍसेट आणि ती अमाऊंट टाकायची 1,50,000 आणि कॅश मध्ये. तर अंडर ग्रुप लक्षात घ्या डिपॉझिट ऍसेट. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया रिसिव्ह केलेत पैसे किती MS ऑफिस फीसचे स्टुडंट कडनं. तर कशा पद्धतीने घ्यायचंय रिसिप्ट मध्ये जायचं आहे MS ऑफिस डायरेक्ट इन्कम आणि हे पैसे किती रिसिव्ह केलेले आहेत आपण 50,000 रुपये कॅश मध्ये. चला नेक्स्ट पाहूया ऑटोकॅडची फीज रिसिव्ह केली 75,000. तर इथं ऑटोकॅड डायरेक्ट इन्कम 75,000 कॅश मध्ये रिसिव्ह करायची बरं का. चला नेक्स्ट आहे टॅली फीज जे की आपल्याला टॅली फीज डायरेक्ट इन्कम 75,000 आणि कॅश मध्ये. पहा आता मी फास्ट यासाठी करतोय की ऑलरेडी तुमचं झालेलं असेल. आता पेड सॅलरी आहे कितीची 15,000. तर ही सॅलरी कशी पेड करायची आहे ही पाहूया आपण. तर इथं सॅलरीज घ्यायचं आहे आणि रिसिप्ट मध्ये न जाता पेमेंट मध्ये जायचं आहे. सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे तुम्हाला आणि अमाऊंट टाकायची इथं 15,000 आणि ही कॅश मध्ये पेड करून टाकायचं आहे. चला नंतर आहे रेंट 10,000 आहे. तर रेंट घेतलंय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे की 10,000 आहे. कॅश मध्ये पेड करून टाकले. चला नंतर टेलिफोन बिल आहे 1,200चं
टेलिफोन बिल इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच घ्यायचं आहे तुम्हाला 1200 आणि कॅश मध्ये पेड करायचं आहे. चला पेमेंटच्या एंट्री झाल्या. इलेक्ट्रिसिटी राहिली 2000ची. अल्ट सी इलेक्ट्रिसिटी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 2000 आणि कॅश मध्ये ही सुद्धा पेड केली. नंतर बँक ऑफ इंडिया ह्या बँकेमध्ये आपल्याला ही अमाऊंट डिपॉझिट करायची आहे. बँक ओपन करायची आहे, नवीन बँक, आणि त्या बँकेमध्ये टाकायची आहे. म्हणजेच कॉन्ट्रामध्ये एंट्री करायची आहे. बँक अंडर द बँक अकाउंट आणि अमाऊंट घ्यायची आहे 4 लाखाची. पण इथं कॉन्ट्रामध्ये लक्षात घ्या, पहिले कॅश येणार तुमची आणि 4 लाख रुपये आपल्याला कॅश टाकायचे आहेत आपल्या कशामध्ये, बँकमध्ये. बँक कॅश क्रेडिट आणि बँक डेबिट होणार. ओके, चला नेक्स्ट पाहूया. इथं कमिशन रिसिव्ह केलंय आपण, कितीचं, चेक थ्रू केलेला आहे. तर तुम्हाला रिसिप्ट मध्ये एंट्री करायची आहे कमिशन अंडर द इनडायरेक्ट इन्कम. चला एवढी झाली. 3000 इथं अमाऊंट घ्यायची आहे कॅश मध्ये. चला नेक्स्ट पाहूया. कॅश विथड्रॉ केली बँकेमधून 10,000ची. तर इथं जायचंय तुम्हाला कॉन्ट्रामध्ये आणि आता पहिले बँक घ्यायचं आहे 10. बँकेत 10,000 रुपये आपल्याला काय करायचे, इथं काढायचे आहे. निघलेत तर सेम ह्याच पद्धतीनं करा. आता तुमच्या ऑलरेडी ह्या तारखेला एंट्र्या झालेल्या आहेत किंवा येणाऱ्या फ्युचरच्या तारखेला तुम्हाला परत त्याच एंट्र्या जर डबल करायच्या असतील तर यालाच डुप्लिकेट एंट्री इथं म्हटलेलं आहे. तर ते कसं करायचं, आपल्याला MS ऑफिसची परत अमाऊंट इथं घ्यायची आहे आणि परत ऑटोकॅडची अमाऊंट सुद्धा परत घ्यायची आहे आणि टॅलीची अमाऊंट सुद्धा परत घ्यायची आहे. तर ही कशी करायची आहे ते पाहूया. सर्वात पहिले इथं स्केप दाबायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि कशात जायचं, इथं डिस्प्ले मध्ये आणि डेबुक मध्ये जायचं आहे. आणि सर्वात पहिले इथं पहिली एंट्री दिलेली आहे MS ऑफिस. तर याच्यामध्ये शोधायचं आपलं MS ऑफिस कुठं आहे. मी क्लिक करून M प्रेस करतोय आहे. याला क्लिक करून तुम्हाला डुप्लिकेट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आलं का. या आधीची एंट्री डुप्लिकेट होईल आणि इथं ती अमाऊंट टाकायची आहे. कितीची आहे, 1 लाख. ओके, आणि सेम करायचे. म्हणजेच आता ही 1 लाख रुपये आपली झालेली आहे. कशी झालेली आहे सांगा, डुप्लिकेट झालेली आहे. म्हणजेच पहिली आणि ही सेव्ह करायची. तर आता याच्यामध्ये MS ऑफिसच्या 2 एंट्र्या दिसतील तुम्हाला, पहा, ठीक आहे. पहिली रिसिप्ट 50ची आणि MS ऑफिसची दुसरी रिसिप्ट जी आहे ती कितीची आहे, 1 लाखाची. चला टॅलीमध्ये दुसरं दिलेलं आहे इथं ऑटोकॅड फीज 1,50,000 रिसिव्ह करायचं आहे. ऑटोकॅड दिलेलं आहे पहा इथं आणि यालाच डुप्लिकेट करायचं आहे आपल्याला 1,50,000 आणि याची सुद्धा एंट्री इथं करायची. तर पहा ऑटोकॅडची इथे एक एंट्री आहे आणि ऑटोकॅडची अजून एक एंट्री दिसेल याच्यामध्ये, इथे पहा, आहे का. चला नेक्स्ट घेऊया टॅली, ठीक आहे. 1 लाखाची टॅलीवर जायचंय, डुप्लिकेटवर क्लिक करायचं आहे. स्केप दाबतोय, काहीतरी चुकलंय माझं. ओके, टॅली एंटर आणि 1 लाखाची ही एंट्री आपल्याला करायची आहे. आता ह्या झाल्या तुमच्या डुप्लिकेट एंट्र्या. आता बॅलन्स शीट पाहिजे तुम्हाला, बॅलन्स शीट आणि ती 13,04,300 13,04,300 आणि मेन प्रॉफिट जो आहे तुमचा 5,04,300. चला पाहूया. प्रॉफिट अँड लॉस मध्ये अल्ट F1 इथं पहा 5,04,300. तर एवढं तुम्ही करून पहा. ओके.